नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये असतात. तर ओवी तेथे येते. ओवी त्यांना विचारते की काय झाले आई, तू का रडतेस? तेव्हा लगेच जानकी तिला समजावते की बाळा, तू आजीकडे जायचं आणि कुठेही असं फॅमिली आहे ही ना आपली, तर आपल्या फॅमिलीमध्ये काही पण होत असते, परंतु लगेच असं इतका टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो. कारण फॅमिलीमध्ये छोट्या मोठ्या ह्या गोष्टी घडतच असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे लगेच कुठे असे घर सोडून जायचं नाही असे ती ऋषिकेशकडे बघत ओवीला सांगत असते. ओवीला म्हणते की अगं बाळा, तू सांगशील ना आजीला हे सर्व समजावून? तेव्हा ओवी जानकीचे डोळे पुसते आणि आई, तू रडू नकोस, मी सर्व काही आजीला समजावून सांगेल. तेव्हा ओवी जायला निघते तर ऋषिकेश ओवीला म्हणतो की थांब ओवी, आणि ओवीला तो हाताला धरतो आणि जानकीला स्पष्ट शब्दात सांगतो की ओवी कुठेही जाणार नाही. तेव्हा जानकी लगेच उठते. अगं एकदा तर माझ्या बायकोने त्यांच्यासमोर पदर पसरून झालेला आहे, इतक्या विनवण्या करून ती रडली, तिच्या जीवाचे इतके हाल होऊन सुद्धा तिची काही चूक नसताना त्यांची माफी मागितली. तेव्हा आता बाद झाले, एकदा झाले ना, मग आता परत माझी बायको आणि मुलगी त्यांच्या पुढे भीक नाही मागणार. तेव्हा तो लगेच ओवीला म्हणतो की जा आणि आपले जे कपडे वाळत घातलेले आहे ना ते घेऊन ये. बाळा, आपण हे घर सोडून जातोय. तेव्हा ओवी विचारते की आपण म्हणजे कोण कोण? अहो बाबा, नाना, आजोबा आणि आजी सुद्धा असतील ना आपल्या बरोबर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही बाळा, अगं तू, मी आणि आई फक्त, आणि आजपासून फक्त आपल्या तिघांचीच फॅमिली असेल. तेव्हा ओवी म्हणते की बाबा नको, मला सर्वजण एकत्र राहायला हवे. अहो मी सारंग काका बरोबर किती मस्ती करते, आजी बरोबर सुद्धा किती गप्पा मारते, आजी मला गोष्टी सांगते, सारंग काका तर रोज मला आईस्क्रीम सुद्धा खायला देतो, आणि नाना काका तर मला दररोज पार्कमध्ये सुद्धा घेऊन जातात, आणि जर आपण गेलो तर मी यांना खरंच खूप मिस करेल. बाबा तुम्ही नाही का यांना मिस करणार? तेव्हा ओवीचे ते बोलणं ऐकून ऋषिकेश आणि जानकी या दोघांना आणखीन खूप वाईट वाटतं, कारण ओवीला कसं समजावायचं हे त्यांना नाही कळत. जानकीला असे वाटतं की नक्की आता ऋषिकेश ओवीचं तरी ऐकतील, परंतु ऋषिकेश ओवीचं सुद्धा काही ऐकून घेत नाही. जानकी रडतच ऋषिकेश जवळ येते आणि त्या ऋषिकेशला म्हणते की ऐकलत ना, तुमच्या मुलीने तुम्हाला प्रश्न विचारले, मग द्या तुमच्या मुलीला उत्तर द्या, सांगा की तिला नक्की काय ते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा ओरडतो की जानकी, मला तिला समजावून झाले आणि सांगून सुद्धा झाले आणि समजावून सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे ओवी जा आणि तू तुझे कपडे घेऊन ये. तेव्हा ओवी मात्र तेथेच उभी असते. ती मात्र कुठेही जायला तयार नसते, कारण तिला सुद्धा हे घर सोडायची तिची मनस्थिती नसते आणि जानकीची सुद्धा नसते. परंतु ऋषिकेश मात्र हा टोकाला पेटलेला असतो, कारण या घरातील आत्याचा झालेला अपमान आणि जानकीचा झालेला अपमान तो सहन करू शकत नव्हता. तेव्हा तो ओवीलाच ओरडतो की ओवी, एकदा सांगितलेलं तुला नाही का कळत? तुला कळले नाही का मी काय सांगितले ते? जा आणि कपडे घेऊन ये, म्हणून तो ओवीवर ओरडतो. तेव्हा ओवी आणते असे बोलून धावतच बाहेर जाते, आणि तेवढ्यात जे जानकीचे दागिने वगैरे सर्व काही कपाटातून असतात तर ऋषिकेश घेतो आणि आपल्या बॅगमध्ये ते भरायला तो बॉक्स ठेवतो. परंतु तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आणि सारंग येतात. तर ऐश्वर्या जोरात ऋषिकेशला म्हणते की थांबा. तेव्हा ऋषिकेश रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते. तेव्हा सारंगला बघून जानकी लगेच उठते आणि सारंग भाऊजी असे म्हणायला जाणार, तोच लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी नाही असे तिला खुणावतो. तेव्हा जानकी पुन्हा मागे होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आमच्या बॅग भरतो आणि हे झाल्यानंतर आम्ही तुमचं घर सोडतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ते दिसते, दागिने मात्र इथेच ठेवून जायचे. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे माझ्या बायकोचे दागिने आहेत आणि तसेही रणदिवे साहेबांनी तुमच्या नावावर सर्व काही करून ठेवलेले आहे, तरी सुद्धा तुमचं अजून मन भरलेलं दिसत नाही, आणि तुम्हाला हे सुद्धा हवं आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, आम्हाला हे सुद्धा हवं आहे, कारण हे दागिने सुद्धा आमच्याच मालकीचे आहेत. हे दागिने खाली ठेवा आणि मग जा, द्या इकडे ते दागिने. तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे पाहत असतो आणि ऋषिकेश सारंगकडे पाहत असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तुम्ही असे नाही ऐकणार, आणि लगेच ऋषिकेशच्या हातातील दागिने ऐश्वर्या हिसकवायला जाते. तेव्हा ऋषिकेश जोरात ऐश्वर्याचा हात हा बाजूला झिडकारून देतो. तेव्हा ऐश्वर्या नाटकी पुन्हा म्हणते की सारंग, अहो लागले मला, ऋषिकेश दादांनी बघा की माझा हात कसा झिडकारला. तर सारंगला तेच लागतं. सारंग लगेच आपल्या बायकोची बाजू घेतो आणि ऋषिकेशवर ओरडतो की दादा, अगरे काय करतोस? लागले ना त्यांना? अरे काय झाले तुला? कसला राग तू त्यांच्यावर काढतो? आणि त्या तर काही चुकीचं तर बोललेलं नाही ना? नानांनी पैसा आडका सर्व काही माझ्या नावावर केलेले आहे ना? तेव्हा ते ऐकून, सारंगचे शब्द ऐकून ऋषिकेश
ऋषिकेश आणि जानकी यांना खूप वाईट वाटतं, कारण कधी न बोलणारा सारंग, त्यांची आज्ञा पाळणारा इतका आज आपल्या बायकोसाठी आपल्या सख्या भावाला आणि वहिनीला बोलू शकतो, हे आज ऋषिकेश आणि जानकीच्या सर्व काही समोर दिसते. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो, अहो हे दागिने सुद्धा आमचेच आहेत, आमच्या मालकीचे, कायदा सुद्धा तेच सांगतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आता तर सर्व सत्ता तुमच्याकडेच आली, त्यामुळे तुम्हाला हवा तसा बदल तुम्ही करा. पण ऐश्वर्या, एक गोष्ट सर्वात अगोदर लक्षात ठेव की हे श्रीधन माझ्या बायकोचं आहे, यावर तुमचा काही हक्क नाही. लक्षात आले का तुझं, हे आमचं आहे. आणि काय ग, तू तर जास्त कायदा कायदा करते, जा आणि तुला जी पाहिजे ती केस कर. घरात जर मी हारलो असलो, कोर्टात मात्र मी तुम्हाला जिंकून दाखवे. तेव्हा जानकी मात्र ही अगदी सहनशीलता तिच्या अंगात असते आणि इतकी आज्ञाधारी असते, कारण तिला कशाचंही घेणं देणं नसतं, फक्त तिला आपल्या माणसांची किंमत असते. तेव्हा मात्र ती श्रीधन काही तिच्या महत्वाचं नाही, म्हणून ती लगेच ऋषिकेशला म्हणते की थांबा, हे दागिने माझ्या महत्वाचे नाहीत. म्हणून ऋषिकेशच्या हातातील ते सर्व दागिन्यांचे बॉक्स घेऊन आणि ती थैली घेऊन ती ऐश्वर्याच्या हातात देते. ऐश्वर्या मात्र ही टपोरी ते दागिने लगेच हिसकावून आपल्या हातात घेते. जानकी तेच तर दागिने देते, परंतु आपल्या हातात ज्या सोन्याच्या बांगड्या असतात, गळ्यामध्ये जो हार असतो तो सुद्धा तो सोन्याचा काढते आणि ऐश्वर्याच्या हातात देते. हे सुद्धा मला नकोय असे म्हणते. अगं ऐश्वर्या, हे सुद्धा मला नकोय, हे सर्व काही तुझ्याकडे ठेव. अगं ऐश्वर्या, तुला सर्व काही प्रॉपर्टी आणि सर्व ही दागिने तुलाच ठेव. फक्त तुला माझी एक रिक्वेस्ट आहे की तू आईंच्या मनात जो काही गैरसमज केलेला आहे तो दूर कर. अगं मी तुझ्या समोर हात जोडते, प्लीज ऐश्वर्या हे सर्व थांबव. तेव्हा जानकी खूप विनवण्या रडत तिला करत असते, पुन्हा रडतच तिच्या समोर हात जोडते. परंतु ही निर्लज्ज ऐश्वर्या मात्र तिच्या कधीही या मनाला पाजर काही फुटत नाही, कारण जानकी इतकी रडत विनवण्या करते तरी सुद्धा थोडीशी सुद्धा तिला त्याची जाण नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबव, अहो वहिनी काय बोलतात, सारंग बघा ना की जसं मी सर्व काही केलं आणि मी सर्व काही घडून आणल्या असे माझ्यावर आरोप करतात. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की बस वहिनी, अगं बाद झाली, तुझी ही नाटकं आता पुरे कर. तेव्हा सारंगचे हे शब्द जानकीच्या आणखीन हृदयाला टोचतात. सारंग पुढे म्हणतो की अगं तुला वहिनी म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते. तेव्हा तर ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश लगेच सारंगवर ओरडतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, मी काय चुकीचं बोललो, सर्व काही जानकी वहिनीनं केलं आणि नाव मात्र माझ्या बायकोचं घेतात. हिच्यामुळे आज म्हणजे आईंनी ऐश्वर्याच्या कानामागे सुद्धा मारली होती. बिचाऱ्या ऐश्वर्याला या वहिनीमुळे काय सोसावं लागलं हे तुला माहिती आहे का? काही केले ते जानकी वहिनीने केले आणि सर्व काही आळ मात्र ऐश्वर्यावर आले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ही, आणि बिचारी ही तर विषारी आहे, विषारी आपल्या घराला डोस मारणारी नागिन आहे एक प्रकारची, आणि तू बायकोचं बैल. तेव्हा सारंग म्हणतो की दादा, तर ऐश्वर्या लगेच ऋषिकेशवर ओरडते, काय बोलतात, नीट बोला, आणि कोणाला बायकोचं बैल बोलता, तो नवरा आहे ते माझे. तेव्हा सारंग सुद्धा खूप भडकतो की दादा हे बघ, मर्यादा ओलांडून तू वागू नकोस असे रागवून म्हणते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा त्याच्या अंगावर धावून येतो आणि काय रे, तू मला मर्यादा शिकवतोस का? तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशला धरते आणि त्याला शांत करायला पाहते. ऋषिकेश म्हणतो की काय रे, आजपर्यंत आयुष्यात तरी काय केलंस तू? अरे तू तर ह्या बायकोचं ऐकून 1,70,00,000चं नुकसान करायला निघाला होता. अरे जर उद्या हिने तुला सांगितले की तर तू तिचं ऐकून हे घर सुद्धा विकशील. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो काय बोलतात? ऋषिकेश जरा शांत व्हा, म्हणून जानकी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत राहत. जानकी दोघांना सुद्धा समजावते की सारंग भाऊजी, तुम्ही सुद्धा थोडंसं शांत राहा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं आपण इतके वर्ष शांत होतो, याचाच हे सर्वजण फायदा घेतात. तेव्हा सारंग म्हणतो की काय फायदा, आणि लगेच सारंग पुन्हा ऋषिकेश जवळ धावून येतो. अरे तुझ्या बायकोने तर नानांना खाली ढकलले आणि तिला बोलायचं सोडून तू आमच्यावर आळ घेतोस, वा दादा वा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर मला तू दादा म्हणालास तर तुझं मी मुस्काट फोडेल. म्हणून ऋषिकेश आपला हात सारंगवर उगारतो. तेव्हा जानकी ऋषिकेशचा पुन्हा हात धरते आणि नाही असे खुणावते, तर ऋषिकेश ऐकत नाही. ऋषिकेश सारंगला म्हणतो की चल निघ. ऐश्वर्या लगेच म्हणते की आवाज खाली करून बोलायचं आणि नीट बोलायचं. निघ काय निघ, कुणाला सांगतात तुम्ही निघायचं? आत्ताच्या आत्ता हा पसारा उचलायचा आणि आमचं घर खाली करायचं. आणि सारंगला हाताला धरून म्हणते की चला सारंग, यांच्याशी बोलून काही अर्थ नाही, आणि दोघे बाहेर निघून जातात. तेव्हा जानकी ऋषिकेशच्या मिठीत येते आणि ऋषिकेश खूप रडत असे म्हणून रडत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय काय ऋषिकेश,
आमचे नाना, तू तर आमचे नाना करत होती. जानकी आपले नाही तो काय म्हटला की आमचे नाना असे म्हटला. बघितलं ना तू की किती आमचं तुमचं तो करायला लागला. लगेच त्याने सुरुवात सुद्धा केली आणि तरी सुद्धा अजून तुला याच घरात राहायचं. त्यामुळे जानकी लवकरात लवकर तू बॅग भरायला घे आणि जर जितका वेळ मी इथे थांबेल तितका वेळ माझा मनस्ताप वाढत राहील, नाहीतर माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडेल. तेव्हा ऋषिकेशचे लगेच जानकी तोंड दाबते. जानकीला सुद्धा खूप वाईट वाटते. ती खूप रडत असते की नक्की हे काय होते, काय स्वप्न बघितले होते आणि आज या घरात काय घडते. ऋषिकेशला सुद्धा खूप राग येतो. त्यानंतर इकडे नाना हे आपल्या रूम मध्ये असतात. तेव्हा तिथे सुमित्रा ही म्हणत असते की मुलगी मुलगी म्हणून मी त्या जानकीला पाठीशी घातले आणि तिने काय केलं, आपल्याच पाठीत खंजीर खुपसला. नानांना मात्र सुमित्राचे हे बोलणं काही पटत नसतं, कारण जे काही सत्य आहे ते सर्व नानांना माहिती असतं. सुमित्रा म्हणत असते की मी तिला सासूपेक्षा आईसारखी अशी जास्त माया दिली, आपली मुलगी मानलं, सासऱ्यांनी वडिलांसारखं वागवलं, ह्या अनाथ मुलीला आपण सोनेचा नाही तर मुलीचा दर्जा दिला आणि तिने मात्र हे असे आपले पांग फेडले. आणि सुमित्रा नानांजवळ बसते आणि म्हणते की बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात आणि हा शेवटी न्यायनिवाडा झाला. नानांना मात्र हे काही सुमित्राचं बोलणं पटत नसतं. सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही शुद्धीवर आलात, परंतु आज मात्र माझे डोळे उघडले. अहो या जानकीच्या चांगुलपणाला फसून मी ऐश्वर्यासारख्या चांगल्या मुलीवर संशय घेतला. असे म्हणतात ते खरंच आहे, कारण जे दिसतं ते कधीही तसे नसते. तेव्हा नाना सुद्धा आपल्या मनात म्हणतात की खरंच सुमित्रा जे दिसतं ते कधीच खरं नसतं. अगं जानकीने तर मला ढकललेले नाही, सर्व त्या नालायक ऐश्वर्याने केले आणि वाटतं मला की आता हे खोट्याचं खरं करून टाकावं, परंतु मी जर असे काही केले, ओवीच्या जीवाचं काही खरं नाही. म्हणून नानांना ओवीची काळजी लागते, म्हणून ते शांत राहतात. आणि ती ऐश्वर्या अशी मुलगी आहे की जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांना इजा पोचवायला सुद्धा मागे पुढे नाही पाहणार. म्हणून मी माझ्या मनाविरुद्ध हे पाऊल उचलले. जानकीवर आळ घेऊन मी ऐश्वर्याला नाही वाचवलं, पण मी तिच्यापासून ऋषिकेश, जानकी आणि ओवी या तिघांना वाचवलं. अगं सुमित्रा, आज मी तुला हे सांगू शकत नाही, पण लवकरात लवकर हे सर्वांना मी नक्की सांगेल, सर्वांच्या समोर ते. त्याशिवाय माझ्या आत्म्याला आणि नाना इतके स्वतःला त्रास करून घेतात तर जोरात ओरडतात. सुमित्रा म्हणते की काय अहो काय काय होते तुम्हाला, तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका. आणि तेवढ्यात आजी सुद्धा तेथे येते. आजी म्हणते की काय ग, अगं सुमित्रा काय झाले. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई या सर्व गोष्टीचा यांना त्रास होतो. तेव्हा आजी म्हणते की नानासाहेब हो अहो तुम्हाला त्रास देणारे हे तुमचे खास होते, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे काही पीक लावतो ते चांगलं उगवतं असेच नाही, काही काही वेळेत जी कीड असतात तरी पीक सुद्धा व्यवस्थित उगवतात आणि ती नेमकं आपल्या नशिबाला येतात. अहो नानासाहेब हेच बघा की ज्यांना तुम्ही इतकं जीव लावलं, इतकं प्रेम केलं आणि तेच आज तुमच्या जीवावर उठले. बरं झालं सुमित्रा योग्य वेळ आली आणि ही जी किडकी असणारी फळं तू योग्य वेळी त्या पेटीतून बाहेर काढलीस, नाहीतर त्यांना तर त्यांच्या ह्या पापाचं फळ तर मिळालं. आणि त्यांना म्हणा की ज्यांना तुम्हाला फसवायचं आहे त्यांना तुम्ही फसवा. तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की आई अगं त्या जानकीने देवाला सुद्धा फसवायला कमी केलेले नाही. अगं यांच्यासाठी काय त्या निर्जली उपवासाचं नाटक सुद्धा तिने केलं, देव सुद्धा अगदी कधीही त्यांना माफ करणार नाही. तेव्हा आजी म्हणते की हो अगदी बरोबर, अगं तू सुद्धा त्यांना कधीही माफ करू नको. अगदी परमेश्वर जरी खाली उतरला तरी सुद्धा तू त्या जानकी आणि ऋषिकेशला अडवू नको. त्यानंतर इकडे जानकी आपल्या देवघरात येते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा या घरात काय अनर्थ घडला, हे घर तर मंदिर आहे, मग ह्या माझ्या मंदिरात पाय ठेवायचं नाही असे कसे होईल. म्हणून जानकीला खूप वाईट तर वाटतं, परंतु तिच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येतं आणि ते देवाला हे सर्व सांगत असते. जानकी म्हणते मी जगातील कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु हे घर मात्र मी नाही सोडू शकत. हेच घर माझं सर्वस्व आहे, माझं आयुष्य आहे, मी या घराला कशी सोडू. देवा माझी अशी ओळख तू पुसून काढू नको, असे काहीतरी घडव की जेणेकरून आईंचं मन बदलेल आणि माझ्यासाठी काहीतरी असा चमत्कार कर. असे रडत ती देवाला विनवण्या करत असते, परंतु त्याच वेळेस ती ऐश्वर्या नालायक तेथे येते. जानकी रडत देवाला म्हणत असते की काही झालं तरी तू आईंच्या मनातील गैरसमज दूर कर, देवा असा काहीतरी चमत्कार घडव. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय चमत्कार घडायला काही हे त्रिलोकी लोक नाही तर कलियुग आहे आणि मी मात्र कलियुगातील कली. अगं चमत्कार तर मी घडवत राहणार, त्यासाठी असे देवावर तुला हात जोडून काही उपयोग नाही होणार आणि जर तुला हात जोडायचे असेल तर माझ्या समोर जोड. तेव्हा जानकी ऐश्वर्या समोर सुद्धा या घरासाठी हात जोडायला तयार असते. ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं मी तुझ्या समोर हात जोडायला सुद्धा तयार आहे, पण हे जे काही घडले ना ते सर्व थांबव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी हे असे काही व्यवस्थित दिसत नाही,
तुझे इमोशन्स कमी पडतात, असं काहीतरी मोठं कर की हे मला नाही पटत. अगं इतकं मोठं तू काम मला दिले की आईंना कन्व्हिन्स करायचं आणि त्यांना हे सुद्धा समजावून सांगायचं की तुम्हाला या घरात थांबून द्यायचे, त्यामुळे फक्त हे हात जोडून याने काही फरक नाही पडत. त्यामुळे तू एक काम कर, तू माझ्या पाया पड, तेव्हा कुठेतरी मी तुझ्या या बोलण्याचा विचार करेल. तेव्हा जानकी मात्र शांत असते, कारण आज ऐश्वर्याने तिला या घरासाठी पाय सुद्धा पडण्यासाठी भाग पाडलेले असते. तरी सुद्धा जानकी ही आपल्या मनाचा मोठेपणा म्हणून या घरासाठी त्या ऐश्वर्याचं ऐकायला तयार होते, केवळ आईंच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि या घरातून तिला बाहेर जाऊन न देण्यासाठी. शेवटी ती ते सर्व ऐश्वर्याचं ऐकायला तयार होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं कर काहीतरी विचार, तू नक्की कर. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे. अगं ऐश्वर्या, जर मी तुझ्या पाया पडले तर आईंच्या मनात जो काही गैरसमज झालेला आहे तो नक्की तू दूर करशील ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं अगोदर पाय तर पड. तेव्हा जानकी तिच्या पायाशी बसते आणि तिच्या दोन्ही पायाला हात जोडून म्हणते, अगं ऐश्वर्या, मी तुझ्या पायाला हात लावते, तुझ्या पाया पडते, पण हे जे काही घरात सुरू आहे ना ते पहिले थांबव. तेव्हा ऐश्वर्याचं त्यावर सुद्धा समाधान होत नाही, कारण मागच्या वेळेस जानकी तिला जे काही बोललेलं असतं की माझ्या पायावर नाक घासून मी तुला सर्वांची आणि माफी मागायला लावेल आणि या घरातून तुला घराच्या बाहेर काढेल, हे सर्व काही ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा जानकी आपल्या घरासाठी आणि या घरातील माणसांसाठी ते सुद्धा ऐश्वर्याच्या पायावर नाक घासायला तयार होते आणि लगेच ती खाली वागते आणि ऐश्वर्याच्या पायावर नाक घासते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो, कारण जानकीने तिला जे काही चॅलेंज केलेले असते आज तेच चॅलेंज तिने जानकीकडून स्वतः करून घेतलेले असते. ऐश्वर्याने चक्क जानकीला तिच्या पायावर नाक घासायला लावलेले असते, म्हणून तिला खूप आनंद होत असतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या, माझं घर माझ्यापासून हिसकावून घेऊ नकोस. अगं माझं घर माझं सर्वस्व घेऊन काय मिळणार आहे तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की समाधान, तुझी मस्ती उकरून काढल्याचं समाधान, तुझा माज उतरून काढण्याचं समाधान आणि तुझ्या या घरातील स्थान हादरून घेतल्याचं समाधान. ठीक आहे, मला माझे समाधान मिळाले म्हणून ऐश्वर्या खूप खुश होऊन हसते आणि शेवटी मी तुला आणले का नाही माझ्या पायाशी असे चुटकी वाजवत म्हणते. शेवटी माझ्या पायावर मी तुला नाक घासायला लावले. कसे आहे की ऐश्वर्या शब्दाची मात्र खूप पक्की आहे. मी तुला सांगितले होते की तुला या घरातून मी नक्की हाकलेन आणि बघ की काय चॅलेंज केले होते आणि मग मी ही चॅलेंज जिंकले, पण तू मात्र घराच्या बाहेर चाललीस, तू तुझं चॅलेंज हारली. जानकी मात्र काही बोलत नाही, ती फक्त खूप रडत असते. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, अगं तू हात जोडले, पाया पडली आणि माझे आशीर्वाद सुद्धा तू घेतले, सर्व करून सुद्धा तुला हे घर तर सोडावंच लागेल. ते ऐकून जानकीला आणखीन ऐश्वर्याचा राग येतो. आणखी तिच्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय झाले, शॉक बसला. अगं वेडे, मी तुला असे रिकाम्या हाताने नाही पाठवणार, तुला या घरचा देव्हारा तर मी देणार आहे आहेर म्हणून, आणि तू कुठल्या फुटपाथवर राहणार आहे ते जरा मला तू पाठवून दे, मी तुला घरपोच तिकडे पाठवून देईन. मग फक्त तू या देव्हाऱ्यासमोर बस आणि देवदेव करत राहा. आणि ऋषिकेश दादा हातामध्ये टाळ घेऊन टाळ कुटतील आणि अरे बापरे अय्या, मी तर त्या ओवीला कसे विसरले, ती तर तुमच्या जोडीला आहेच ना, किती गोड आहे ती, किती क्यूट आहे. त्यामुळे तुम्ही तिघांनी मिळून भीक मागा आणि तुमचा हा गोड चेहरा बघून तुम्हाला भीक जरा जास्तच मिळेल. तेव्हा जानकी म्हणते की अगं मी तुझ्या समोर हात जोडले, तुझ्या पाया सुद्धा पडले, पायावर नाक सुद्धा घासलं, कारण मला माझ्या घरातून कुठेही जायचं नाही. अगं मला फक्त माझं घर हवं आहे की जे घर तू तोडलंस. अगं तू या घरात तर कधी नाती जोडलीच नाही आणि ना कधी माणसं जोड. अगं स्वतःमध्ये फक्त तुझ्यात खूप अहंकार सामावलेला आहे आणि याच अहंकारामुळे तू हे सर्व करते. अगं तुझ्या अहंकारामुळे तू आंधळी झाली, अहंकारात भले भले सुद्धा उद्ध्वस्त झाले. अगं ह्या देवापुढे सर्व काही भस्म होतात. अगं तू तर साधारण मनुष्य आहे, तर हे तू विसरू नकोस. तेव्हा ऐश्वर्याला मात्र म्हणते की जा, काय काय बोलतेस. अगं साधारण जरी असले ना तरी मोठा पराक्रम मी गाजून ठेवला, त्यामुळे तुझे हे लेक्चर मला देऊ नकोस आणि चल निघ बाहेर हो, म्हणून ती जानकीला धक्का देते. आणि तसेही तू या घरातून गेल्यानंतर खूप काही गोष्टी या घरात मला करायच्यात. सगळेजण तुझा तिरस्कार करतात, नाना सुद्धा. त्या नानांना सुद्धा आता मी लाईनीवर आणलं. या घरात ज्या काही तुझ्या चांगल्या आठवणी आहेत ना त्या सर्व मी पुसून टाकेल. तुझी पाठी जी काही चांगली तू बनवलेली आहे ना ती पूर्णपणे मी पुसून टाकेल. इतकंच नाही, परंतु या घरात तू जे काही तुझं चांगलं नाव कमवलं ना त्या सर्वांच्या मनामध्ये मी माझं नाव गाजवेल. प्रत्येकाच्या बुद्धीवरचा खेळ मी खेळेल आणि तरी सुद्धा तो म्हातारा नाही ना तो ओटणीवर आला तर डायरेक्ट मी त्याला वर पाठवेल. तेव्हा जानकीला इतका राग येतो आणि ती जोरात ऐश्वर्या असे ओरड आणि सनकन एक ऐश्वर्याच्या कानामागे देते. तोच सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की बास जानकी. आणि काय ग जानकी, माझ्या
सुनेवर हात उगारण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तू कधीही सुधारणार नाही. ऐश्वर्या लगेच आपलं नाटक सुरू करते की आई, अहो मी जानकी वहिनींना समजावून सांगत होते, पण त्यांनी तर माझ्यावरच हात उगारला. म्हणजे जे काही तिचं रूप आहे रंग बदलू गिरगिटासारखं लगेच बदलते आणि सुमित्रासमोर अगदी ही सभ्यपणाचं लक्षण ती दाखवते. आणि सुमित्राचं तर काय गैरसमज होतच असतो. ऐश्वर्या रडते, काय काय म्हणते की आजी जे म्हणते ते बरोबरच आहे. यांना इथे आपल्या घरात काही थांबवण्यात अर्थ नाही. त्यामुळे आई तुम्ही आत्ताचे आत्ता यांना घराच्या बाहेर काढा. तेव्हा सुमित्रा लगेच ऐश्वर्याचं ऐकते आणि देवघरातून सुद्धा ती जानकीला ओढत बाहेर नेते की चल तू बाहेर. जानकी रडते की आई अहो प्लीज माझं ऐकून घ्या, तुम्ही या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका. तरी सुद्धा सुमित्रा ऐकून घेत नाही आणि बाहेर आणून ती जानकीला ढकलून देते. तोच लगेच ऋषिकेश जानकीला धरतो. सुमित्रा म्हणते की चल चालती हो, तर ऋषिकेशला इतका राग येतो. ऋषिकेश जोरात ओरडतो की बाद झालं. तेव्हा जानकी वळून आईंकडे पाहत असते की आई सुद्धा किती बदलल्यात याचा तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुमित्रा जानकीला म्हणत असते की तू या घरात राहायचं सुद्धा नाही, या घरात राहण्याची लायकी सुद्धा तुझी नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई बाद झालं. तर सुमित्रा म्हणते की मला आई सुद्धा म्हणायचं नाही, तुमची आई मेली. हे ऐकून ऋषिकेश आणि जानकीला तर धक्का बसतो, परंतु ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येतं आणि सुमित्रा तर रडत असते. परंतु ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून खूप खुश होऊन गालातल्या गालात हसत असते. तेव्हा ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. तुझी सून आणि तुझा मुलगा सुद्धा मेला असे बोलून त्या घराच्या बाहेर ते पाय टाकतात. ओवीला सुद्धा घेऊन जातात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.